नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. उद्या आहे आपला इंग्रजीचा पेपर. भोलानाथ, उद्या आहे इंग्लिशचा पेपर. पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर. तर मित्रांनो, पॅट परीक्षेचा आपला उद्या पेपर आहे इंग्रजीचा. तर त्या पेपरच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. एक महत्वाची प्रश्नपत्रिका आपण आज बघतोय, उत्तरासहित एकदम डिटेलमध्ये आपण समजून घ्यायचा मित्रांनो प्रयत्न करूयात. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटक्यात दाबा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, या ठिकाणी आपल्याकडे पहिला जो प्रश्न असणार आहे तो असणार आहे ओरल सेशन, ज्याच्यामध्ये पहिला दुसरा असे जे दोन प्रश्न आहेत, ओरल म्हणजे तोंडी परीक्षा. तर त्याच्यामध्ये बघा, लिसनिंग कॅपॅसिटी वरती एक प्रश्न असेल, 4 मार्काचा हा पहिला प्रश्न, ज्याच्यामध्ये ए आणि बी आहे. ए मध्ये लिसन द टू कमांड्स गिवन बाय टीचर अँड डू द ऍक्शन. म्हणजे शिक्षक काही तुम्हाला कमांड्स करतील, काही मित्रांनो तुम्हाला सांगतील गोष्टी करायला, तर त्याप्रमाणे तुम्हाला ऍक्शन करायचे, त्याप्रमाणे कृती करायची आहे. ओके, लिसन टू ऑडिओ क्लिप. दुसरा एखादा प्रश्न असेल, ऑडिओ क्लिप ऐकायची आणि ती ऑडिओ क्लिप ऐकून त्यावर आधारित शिक्षकांकडून काही प्रश्न विचारले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. अशा प्रकारचा एक प्रश्न असू शकतो, किंवा इतर काही प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो स्पीकिंग वरती आहे. त्याच्यामध्ये स्पीक अबाउट द गिवन गेम्स. आता खाली बघा, कबड्डी आणि क्रिकेट गेम आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कबड्डीबद्दल. आय लाईक कबड्डी व्हेरी मच. आणि कबड्डी गेम जे आहे, कबड्डी इज ए आउटडोर गेम असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामध्ये किती खेळाडू असतात, काय असतं, त्या सगळ्या गोष्टी लिहू शकतात. त्याचबरोबर क्रिकेटबद्दल तुम्हाला दोघांपैकी एका खेळाबद्दल तुम्हाला दोन वाक्य बोलायचे, जास्त काय बोलायचं नाही. इथं बघा, साधारणतः जर तुम्ही बघितलं तर कबड्डी बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही म्हणू शकताय, कबड्डी इज अ पॉप्युलर आउटडोर गेम इन इंडिया. इट इज प्लेड बिटवीन 2 टीम्स ऑफ 7 प्लेयर each and players try to tag opponents and return सेफ्टली. अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. क्रिकेटच्या संदर्भात तुम्ही म्हणू शकता, क्रिकेट इज अ व्हेरी पॉप्युलर गेम प्लेड विथ अ बॅट अँड बॉल. इट इज प्लेड बिटवीन 2 टीम्स ऑफ 11 प्लेयर each and the team that score more run win the match. जो जास्त रन करेल तो जिंकल. हा, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा बघा प्रश्न आहे इथं बी. याच्यामध्ये बी आहे, म्हणजे ए तुम्हाला 2 मार्काला स्पीकिंग वरती, आणि बी मध्ये तुम्हाला बघा, स्पीक अबाउट 4 लाईन ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग. आता खाली 4 विषय दिलेत. 4 विषयापैकी एका विषयावर तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या 4 वाक्यामध्ये. माय पेट, अँड ऍक्सिडेंट, माय फेवरेट टीचर आणि स्पोर्ट डे. चौघांपैकी एका विषयावर तुम्हाला बोलायचं असेल तर या ठिकाणी, किंवा या व्यतिरिक्त दुसरे सुद्धा विषय दिले जाऊ शकतात. आता माय पेट वरती बोलताना तुम्ही म्हणू शकताय, माय पेट इज अ डॉग. माझ्याकडे पेट म्हणजे पाळीव प्राणी, कुत्रा आहे. हिज नेम इज अ टॉमी, आणि तो करतो. ही इज व्हेरी प्लेफुल अँड लॉयल. ओके, आय लव्ह माय पेट व्हेरी मच. किंवा अन ऍक्सिडेंट, येस्टरडे आय सॉ अ रोड ऍक्सिडेंट. अ बाईक स्लिप्ड ऑन द रोड. बाईक एका रोडवरती स्लिप झाली. आणि पुढे काय झालं, पीपल हेल्प द इंज्युअर्ड पर्सन. जी लोक इंज्युअर्ड जखमी होती त्यांना मदत केली लोकांनी. वी शुड ऑलवेज फॉलो द ट्रॅफिक रूल. आणि आपण ट्रॅफिक रूल फॉलो केले पाहिजे, गाडी हळू चालवली पाहिजे. पुढचा बघा, माय फेवरेट टीचर वरती बोलू शकता तुम्ही. माय फेवरेट टीचर इज माय इंग्लिश टीचर. शी टीच अस व्हेरी नाईसली. शी इज काइंड अँड हेल्पफुल. आय रिस्पेक्ट हर अ लॉट. ओके, असं म्हणू शकताय. स्पोर्ट डे बद्दल तुम्ही म्हणू शकता, अवर स्कूल सेलिब्रेट स्पोर्ट डे एव्हरी इयर. मेनी गेम अँड रेसेस आर हेल्ड. स्टुडंट टेक पार्ट विथ ग्रेट एक्साइटमेंट. आय एन्जॉय स्पोर्ट डे व्हेरी मच. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे 4 विषय आहेत, किंवा हे विषय येतील, किंवा या व्यतिरिक्त दुसरे विषय तुम्हाला येऊ शकता उद्याच्या पेपरला. यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे तो म्हणजे बघा मित्रांनो, तिसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल आणि या पॅसेजवर आधारित काही प्रश्न. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटीज. ऑन 10th April 1912 the largest luxury ship in the world set sail from साऊथहॅम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क. इंग्लंड पासून न्यूयॉर्क पर्यंत एक निघाली होती होडी, नाव. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. तिचं नाव होतं टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स हज. टायटॅनिकचा अर्थ काय असतो, खूप मोठी. तो खूप मोठं जहाज होतं. दिस वॉज हर मिडियन वॉयज. म्हणजे तिचा पहिला प्रवास होता. दॅट इज द फर्स्ट वॉयज शी सेट आउट टू क्रॉस अटलांटिक ओकेन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर. तर त्याच्यामध्ये 2000 पेक्षा जास्त लोक होती. द टायटॅनिक वॉज लाईक अ
फ्लोटिंग टाउन म्हणजे एक वाहतं मोठं एक टाउन शहरच आहे असं की काय, कारण 2000 लोक त्या जहाजात होती. एव्हरीवन कॉल द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. प्रत्येकाला त्या जहाजाबद्दल प्राऊड होता. आणि शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरीज, म्हणजे एक मोठ्या बिल्डिंग सारखी होती. शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल विथ ग्रँड. बघा एक मोठ्या हॉटेल सारखे होते. आता इथं मी तुम्हाला वाचून नाही दाखवत पूर्ण, आपण काही प्रश्न बघूया त्याच्यावरचे. पहिला प्रश्न होता व्हॉट डज द टायटॅनिक मीन. टायटॅनिकचा अर्थ काय होता, तर इथं आहे बघा, टायटॅनिक मीन हज. तर टायटॅनिकचा अर्थ काय होता, हज होता. इथे तुम्हाला उत्तर आहे. अशा प्रकारे उत्तरं शोधायचे, जास्त टेन्शन नाही. व्हॉट डिड एव्हरीवन थिंक. प्रत्येकाला काय वाटत होतं, बघा एव्हरीवन थिंक, प्रत्येकाला वाटत होतं. एव्हरीवन थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. टायटॅनिक कुड नेव्हर सिंक, प्रत्येकाला वाटत होतं की टायटॅनिक कधीच बुडू शकणार नाही. आता अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज ऑक्युअर इन द पॅसेज. हे काही सेंटेन्स तुम्हाला दिले जातील, ते सेंटेन्स तुम्हाला कालक्रमानुसार लिहायचे. मग सगळ्यात पहिली घटना कुठली घडली, ऑन 10 एप्रिल 1912. याची उत्तरं मी तुम्हाला देतो नंतर थोड्या वेळाने दाखवतो. राईट टू कंपाऊंड वर्ड फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मधले काही कंपाऊंड वर्ड, जसं की थिंगचं एव्हरी आणि थिंग हे दोन शब्द मिळून एव्हरीथिंग शब्द तयार झाला. म्हणजे दोन छोटे शब्द मिळून एक मोठा शब्द तयार होतो, त्याला कंपाऊंड वर्ड असं तुम्ही म्हणू शकताय. जसं की इथं बघा, डायनिंग आणि रूम वरून डायनिंग रूम तयार झाला, हा एक कंपाऊंड वर्ड तुमच्याकडं आहे. किंवा आणखी तुम्हाला स्विमिंग आणि पूल दोन मिळून तुमच्याकडे स्विमिंग पूल शब्द तयार झाला. त्याचबरोबर लाईफ बोट्स या प्रकारचा शब्द, हे सगळे जे शब्द आहेत त्यांना आपण कंपाऊंड वर्ड म्हणू शकतो. ओके, तर बघा या ठिकाणी इथेच आपल्याकडे काही उत्तर आहेत प्रत्येक प्रश्नाची. अशा प्रकारे बाबा, व्हॉट डज द वर्ड टायटॅनिक मीन. टायटॅनिक म्हणजे हज. त्याचबरोबर व्हॉट डिड एव्हरीवन थिंक, प्रत्येकाला काय वाटत होतं. एव्हरीवन थॉट दॅट टायटॅनिक कुड नेव्हर सिंक. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज दे ऑक्युअर इन द पॅसेज. तर त्याप्रमाणे आपण हे सगळे सेंटेन्स जे आहेत ते अरेंज करू शकतो. हा जो प्रश्न आहे पॅसेजवरती, कुठलाही पॅसेज आला तरी हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला येतोच, कालक्रमानुसार तिथं तुम्हाला मांडणी करायची असते. पुढचा बघा प्रश्न आहे, हे आपण बघितलं, राईट द कंपाऊंड वर्ड. आता पुढचा एक प्रश्न तुमच्याकडे कविता आहे. आता ही कविता वाचायची आहे आणि या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं. कवितेचं नाव आहे गोल्डन चेन, हेलन राईस यांनी लिहिलेली कविता. प्रश्न काय बाबा, पहिला प्रश्न, टायटल ऑफ द पोएम आणि पोएट इज. बघा टायटल ऑफ द पोएम गोल्डन चेन, एकदम सिंपल. तुम्हाला कुठलीही पोएम आली तरी टायटल तुम्हाला विचारलंच जाईल. टायटल आणि तुम्हाला या लेखकाचं नाव. टायटल काय बाबा, गोल्डन चेन. आणि हेलन स्टेअर राईस बाबा त्याचं नाव आहे. कोणाचं, लेखकाचं, कवीचं नाव, कवीचं. त्याच्यानंतर टोटल लाईन ऑफ द पोएम. या पोएम मध्ये किती लाईन्स आहेत, टोटल लाईन तुम्हाला मोजून लिहायचा. हा प्रश्न कंपल्सरी असतो. किती बाबा, ह्या 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. टोटल 20 लाईन्स झाल्या. तिथं तुम्ही 20 लाईन्स लिहू शकताय. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड. रायमिंग वर्डचे पेअर्स लिहा बाबा. तुम्ही लिहू शकता रायमिंग वर्डचे पेअर, एकदम सोपं आहे रायमिंग वर्ड बाबा. त्याचबरोबर डिअर इयर, त्याचबरोबर ट्रू टू, लिव्स गिव्स, असे तुम्हाला या ठिकाणी लिहिता येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, अ लाईन यू लाईक मोस्ट. तुम्हाला कुठली लाईन सगळ्यात जास्त आवडली ती तुम्हाला या ठिकाणी लिहायची. तुम्हाला आवडलेली, सगळ्यात जास्त आवडलेली लाईन मग कुठली लिहू शकताय. फ्रेंडशिप इज अ गोल्डन चेन, बाबा ही मला आवडली लाईन, ते तुम्ही लिहू शकताय. तर बघा या ठिकाणी एकदम सोपा असतो. ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं खाली आहे बाबा. पोएटचं नाव गोल्डन चेन, कवीचं नाव तुमच्याकडे, पोएमचं नाव गोल्डन चेन, कवीचं नाव तुमच्याकडे हेलन राईस आलं. टोटल 20 त्याच्यामध्ये लाईन्स आहेत. आणि इथं तुमच्याकडे रायमिंग वर्ड आले. आणि तुमची फेवरेट लाईन कुठली लिहू शकता तुम्ही. पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे असा असू शकतो, ग्रामर. ग्रामरचा जर विचार केला, हे कुठल्या प्रकारचं सेंटेन्स आहे बघा. टेक टू हिम. आता इथं तुम्हाला ऑर्डर सोडले म्हणजे हे कुठलं झालं बाबा तुमच्याकडं, इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओके, पुढचा मुद्दा बघा, शी वॉज ओनली अ लिटल वुमेन. ऍड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग लिहिताना बघा इथं वाक्य जसं आहे तसं लिहायचं. शी वॉज ओनली अ लिटिल वुमेन. ओके, लिहिलं. त्याच्यानंतर एक कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर तुम्हाला इथं वॉज आहे, सहाय्यकारी क्रियापद वॉज आहे. तर वॉजचं काय करायचं, वॉजंट करायचं. आणि वॉजंट नंतर इथं शी आहे, वॉजंट शी लिहायचं आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. विषय संपला. एकदम सोपा असतं मित्रांनो. तुम्हाला ऍड अ क्वेश्चन टॅग हा अतिशय सोपा भाग आहे. पूर्ण वाक्य लिहून कॉमा देऊन त्याला एक छोटासा जो प्रश्न आपण तयार करतो त्याला आपण म्हणतो टॅग. बघा, वी डॉट डॉट डू समथिंग. आता वी मस्ट डू समथिंग, वी नीड डू समथिंग, का वी वुड डू समथिंग. तर इथं मस्ट हा शब्द या ठिकाणी आला पाहिजे. मस्ट एकदम करेक्ट ठरेल. द पीपल ऑफर थँक टू गॉड. रिराईट युझिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये मला लिहायचं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची जर तुम्ही रचना बघितली तर यस प्लस
एम इज आर प्लस VING प्लस ओ ही झाली रचना. आता यस प्लस एम इज आर. आता मला बघा याच्यामध्ये यस कोण आहे? द पीपल. द पीपल आहे या ठिकाणी. यस म्हणजे तुमचा सब्जेक्ट काय बाबा? द पीपल आहे. मग या ठिकाणी लिहायचं द पीपल. ओके, द पीपल. पीपल अनेक आहे त्याच्यामुळे एम इज आर पैकी आर वापरणार. आर नंतर VING क्रियापदाला ING. क्रियापदे ऑफर. ऑफरला ING लावलं ऑफरिंग. ऑफरिंग केलं आणि बाकी थँक्स जसं तसं थँक्स टू गॉड्स. ओके झालं आणि प्रश्न पूर्णविराम. अंडरलाईन द क्लॉज. क्लॉजला अंडरलाईन करायचंय. हू सिंग फॉर बेटर. ह्याला तुम्ही अंडरलाईन केलं तुमचं काम झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो हे काही प्रश्न आहेत तुम्हाला व्याकरणावर आधारित. त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला पुढे जाऊयात. पुढचा एक प्रश्न तुम्हाला स्टोरी रायटिंग हा अतिशय लय सोपा भाग असतो. इथे तुम्हाला फक्त ही स्टोरी पूर्ण करायची आहे. रिकाम्या जागाच तुम्हाला या ठिकाणी भरायच्या असतात. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. बघा रीड द आउटलाईन ऑफ फेमस स्टोरी. याच्यामध्ये बघा इथं 1920 18 आवर्स इन्स्ट्रुमेंट उस्ताद अल्लाउद्दीन खान आणि सितार हे वाक्य इथं भरायचे. बघा बर्न इन वाराणसी इन डॉट रविशंकर द ब्रिलियंट सितारिस्ट. आता याच्यामध्ये बर्न इन म्हणजे इथे एखादं तुम्हाला 1920 हे वर्ष येईल. मग इथं तुम्हाला 1920 लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय बाबा? बिगिन ॲज अ बॅलेट डान्सर विथ हिज एल्डर ब्रदर उदय शंकर स्ट्रोप बट ही लेफ्ट द ट्रोप टू लर्न द सितार अंडर म्हणजे कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली त्यांनी सितार शिकला असेल तर तिथे व्यक्तीचं नाव आलं पाहिजे. मग ते उस्ताद अल्लाउद्दीन खान आहे. ओके, उस्ताद अल्लाउद्दीन खान या ठिकाणी येईल. ओके, उस्ताद अल्लाउद्दीन खान या ठिकाणी इथं आलं पाहिजे. त्याच्यानंतर ऑफ मैहार ही अंडरवेंट रिजन ट्रेनिंग प्रॅक्टिसिंग फॉर नियरली आवर्स. आता आवर म्हणजे इथे संख्या आली पाहिजे. आवर म्हणजे इथे किती आलं पाहिजे? 18 आवर आलं पाहिजे. 18 आवर. ओके, आवर्स डे टू गेन कमांड ओव्हर द रविशंकर बिसाइड बिंग नॉलेज मास्टर ऑफ द सितार. मग इथं इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे इथे इन्स्ट्रुमेंट येईल आणि इथं येईल तुमच्याकडे सितार. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. रिकाम्या जागा फक्त भरायच्यात. ही गोष्ट येईल किंवा दुसरी कुठली तरी स्टोरी येईल एखादी, पण ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. बघा इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता आपण. इथं कंप्लीट केलेलं आहे टोटली पॅसेज. पुढे बघा पुढचा एक आहे रीडिंग जंबल सेंटेन्स. आता हे जंबल सेंटेन्स नीट वाचायचे आहेत आणि याला योग्य ह्याच्यामध्ये लिहायचे. बघा या 4 सेंटेन्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सेंटेन्स काय होऊ शकतं बाबा? व्हॉट इज युअर हॉबी. तुझी हॉबी काय? हा येईल. त्याच्यानंतर याचं उत्तर बाबा, याचं उत्तर काय? रीडिंग इज माय हॉबी हे येईल. म्हणजे 1 नंबरला हे वाक्य येईल, 2 नंबरला येईल. नंतर पुढचा एक प्रश्न येईल व्हॉट डू यू लाईक अदर दॅन रीडिंग. रीडिंग पेक्षा जास्त व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काय आवडतं? हा तिसरं आणि त्याचं उत्तर हे येईल बाबा बिसाइड रीडिंग आय लाईक प्लेइंग खो खो. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जंबल सेंटेन्स देतील. ते सेंटेन्स योग्य क्रमाने तुम्हाला व्यवस्थित लावायचे आहेत. बाकी काय टेन्शन नाही. पुढचा प्रश्न बघा कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. डू यू लाईक सेलिब्रेट फेस्टिवल. यस इथं लिहायचं यस आय लाईक सेलिब्रेट फेस्टिवल. विच फेस्टिवल डू यू लाईक मोस्ट. मग तुम्ही लिहा दिवाळी, गणेशोत्सव, जे काही तुमचे आवडते आहेत. दिवाळी, गणेशोत्सव असेल, जे काही तुम्हाला आवडणारे, जे काही गुढीपाडवा असेल ते सणांचं तुम्ही नाव लिहू शकताय. पुढचा एक प्रश्न आपल्याकडे व्ह्यूज ऑन न्यूज. ही न्यूज व्यवस्थित वाचायचे आणि ही न्यूज वाचून प्रश्नांची उत्तर लिहायची. बघा पॅसेंजर ट्रेन कोलाइड्स गोड्स ट्रेन 10 किल्ड 50 इंज्युअर्ड. बघा एक पॅसेंजर ट्रेन आहे ती आणि एक गुड्स ट्रेन आहे. या दोघांची एक धडक झाली, एक ऍक्सिडेंट झालेला आहे आणि याच्यामध्ये 10 लोक मृत्युमुखी पावलेली आहेत आणि 50 लोक जखमी झालेले आहेत. तर ही अतिशय वाईट घटना आहे. बॅड न्यूज आहे मित्रांनो. खूप दुःखदायक आहे कारण 10 लोक म्हणजे 10 फॅमिलीज ज्या आहेत त्या फॅमिलीजवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि 50 इंज्युअर्ड म्हणजे त्यांच्या पण फॅमिलीवरती परिणाम झालेला आहे. कारण एखादा जर अपंग झाला, इंज्युअर्ड होत असताना हात तुटला, पाय तुटला तरी त्रासदायक गोष्ट आहे. चेन्नईमध्ये घडलेली घटना आहे. चेन्नई पॅसेंजर ट्रेन कोलाइड्स विथ अ गुड ट्रेन नियर कल्याण. 10 पॅसेंजर वेअर रिपोर्टेड टू हॅव बीन किल्ड अँड 50 इंज्युअर्ड. द इंज्युअर्ड पर्सन वेअर इमिजिएटली टेकन टू नियर बाय हॉस्पिटल. म्हणजे जे इंज्युअर्ड पर्सन आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. द कंडिशन इज क्रिटिकल इट इज रिपोर्टेड. परिस्थिती अतिशय क्रिटिकल आहे. सिरियस इन्क्वायरी इज गोइंग ऑन अबाउट द ऍक्सिडेंट इट इज सेड. जी अपघात झाला त्या संदर्भात एक सिरियस अशी इन्क्वायरी करण्यात येत आहे. पुढे बघा व्हॉट काइंड ऑफ न्यूज इट गुड ऑर बॅड वाय डू यू थिंक.
ही गुड आहे का बॅड आहे, तर तुम्ही म्हणाल की अतिशय इट इज अ व्हेरी बॅड न्यूज बिकॉज 10 पीपल किल्ड अँड 50 इंज्युअर्ड. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, ही बॅड न्यूज आहे. दुसरा मुद्दा, हाऊ डू यू फील नोईंग दॅट 10 पॅसेंजर किल्ड अँड ॲक्सिडेंट. आय फील व्हेरी बॅड आणि व्हेरी सॉरोफुल, व्हेरी बॅड अँड आय एम व्हेरी इमोशनल व्हेन आय रीड दिस बाबा न्यूज. ओके, असं तुम्ही लिहू शकताय. आणि नॉट मतलब मग इथं तुम्ही लिहायचं नॉट ओनली 10 passengers killed but also 10 families आर इन तुम्ही म्हणू शकताय टेन्शन मध्ये असतील, डिप्रेशन मध्ये असतील किंवा बॅड सिच्युएशन मध्ये असतील, अशा प्रकारे तुम्हाला इथं लिहिता येऊ शकतं. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट कॉलायझन ऑफ द ट्रेन. याच्या संदर्भात तुमचं काय ओपिनियन आहे ते तुम्हाला लिहायचं. बाबा तुम्हाला काय वाटतंय की बाबा तुमचं मत काय, की या प्रकारचे अपघात जे होतात ते अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. इट इज अ व्हेरी बॅड न्यूज, म्हणजे तुम्ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशा प्रकारचे अपघात नाही झाले पाहिजे, हे तुमचं ओपिनियन लिहू शकताय. अकॉर्डिंग टू यू हू इज द रिस्पॉन्सिबल फॉर दॅट ऍक्सिडेंट. या ऍक्सिडेंटला कोण रिस्पॉन्सिबल असेल, तर तुम्ही लिहायचं तिथं जे काही संयोजक असतील, जे काही तिकडचे कामकाज पाहणारी जी लोक असतील, सिग्नल देणारी लोक असतील, ते कदाचित इथं रिस्पॉन्सिबल असू शकतात, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. तर इथं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला इथं बघा पाहायला मिळतात. ही सगळी प्रश्नांची उत्तरं आपण लिहून घेतलेली आहेत. याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचा एक प्रश्न आहे आपल्याकडे, एसे रायटिंग अतिशय सोपा असतो. तुम्हाला एसे रायटिंग लिहायचं आहे कशावरती, फेवरेट हिल स्टेशन. मग तुम्ही लिहू शकता फेवरेट हिल स्टेशन नेहमी जर माथेरान किंवा महाबळेश्वर. त्याच्यानंतर बाबा लोकेशन कुठे इन महाराष्ट्र, कूल ऑर हॉट, इट इज अ व्हेरी कूल. कूल लिहू शकता तुम्ही. सॉइल अँड ट्रीज, तिथले माती कशी आहे, रेड सॉइल अँड ग्रीन ट्रीज अँड टॉलेस्ट ट्रीज, असं तुम्ही लिहू शकताय. फेमस पॉईंट कुठले बाबा, इको पॉईंट असेल, जे काही पॉईंट असेल तुम्हाला फेमस ते लिहायचे आहेत. त्याच्यानंतर इट इज अ प्लेजर ऑर बोरिंग, इट इज अ व्हेरी प्लेजरियस स्पॉट. यू लाईक इट मोस्ट बिकॉज, तुम्हाला काय आवडतं ते, बिकॉज आय लाईक नेचर अँड आय लाईक ट्रीज, सो देअर फॉर आय लाईक दिस लोकेशन. ओके, अशा पद्धतीने तुम्ही इथं लिहू शकता. बघा इथं आपण लिहिलेले आहे सगळे पॉईंट अशा प्रकारे तुम्हाला लिहायचे आहेत. किंवा तुम्ही अशा प्रकारे बघा, आता पुढचा प्रश्न जो आहे तो ट्रान्सलेशन. आता इथं ट्रान्सलेट करायचे तुम्हाला 6 मार्काला प्रश्न असेल, 6 वाक्य ट्रान्सलेट करायचे आहेत. अ विल फाइंड अ वे, म्हणजे इच्छा तेथे मार्ग. विल म्हणजे इच्छा आणि वे म्हणजे मार्ग, इच्छा तेथे मार्ग. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, म्हणजे जे चकाकते ते सोने नसते, चकाकते ते सोने नसते. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, संकटकाळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. ऍक्शन स्पीक लाउडर, कृती ही शब्दांपेक्षा मोठी असते. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे. तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्यांची उत्तरं तुम्हाला इथे दिसतात, मराठीमध्ये आपण लिहिलेली आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. तर आजच्या या चर्चेमध्ये इथे थांबूयात मित्रांनो. उद्याच्या तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण आपण आणखी काही व्हिडिओज पाहणार आहोत. आता 8वीच्या आणखी काही इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकांवरती येत्या आज आणि उद्या चर्चा करणार आहोत, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.